की नक्षत्र झाडाचं खूप महत्व आहे, म्हणून मी ही ऍक्टिव्हिटी ठेवलेली आहे. आपण झाडं लावत आहोत, सगळी नाही लावून झाली. आता काही लोक घेऊन येतात त्यांच्या नक्षत्राची आणि लावतात. तर आता यांना मी म्हटलं मला वेळ नाही मिळाला उरलेले आणायला, कारण एक 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 आम्हाला नर्सरीतनं शोधून आणावं लागतं. ते नक्षत्र झाडाचं महत्व सांगितलंय की आपल्या पत्रिकेत नक्षत्र लिहिलेलंच असतं. आता सगळी ऊर्जा पृथ्वीची बदलतीये, आपली ऍस्ट्रॉलॉजी बदलती आहे, त्यामुळे आता नक्षत्रांचे प्रभाव आपल्या जीवनावर खूप होणार आहेत इथून पुढं. जसं मी म्हटलं की आता संकल्पानेच काही मिळवायचे, ग्रुपमध्येच मिळवायचे. आता इंडिव्हिज्युअल प्रोग्रेस संपला, त्यामुळे लोक घरी बसतायत बघा, नोकऱ्या सोडून सुद्धा. ना असे उगाच ध्यानाचे ग्रुप वाईज सगळं चाललंय. म्हणजे लोकही ग्रुपमध्ये काम करतायत आणि घेतायत सुद्धा लोक ग्रुपमध्ये, कारण ही ग्रुप कॉन्शियसनेसची उत्क्रांती आहे. चेतना बदलतीये मानवाची, मानवाचा महामानव होतोय आणि ग्रुप कॉन्शियसनेस वाढत आहे. त्यामुळे ग्रुपनीच काम करणे, ग्रुपनीच ऍक्टिव्हिटी करणे हे खूप महत्वाचं झालेलं आहे. या ग्रुप एनर्जीला सगळा सपोर्ट, डिव्हाइन सपोर्ट येत आहे, इंडिव्हिज्युअली सपोर्ट येत नाही. आता लक्षात घ्या, ज्या चेंजेस चालल्यात इव्होल्युशनच्या ते समजून घेऊन केलं तर प्रोग्रेस होणार आहे. तसंच हे नक्षत्राचं झाडाचं महत्व असं आहे की नक्षत्रांचे आपल्या जीवनावरचे प्रभाव वाढत चालले, त्यामुळे ऍस्ट्रॉलॉजी नक्षत्राचा भाग फार महत्वाचा आहे. आपण पुढे बघणार आहोत. आता आपण ज्या प्लॅनेटवरनं आलोय, ज्या स्टारवरनं आपण आलेलो आहोत, त्या स्टारवर कनेक्ट व्हायचंय ना आपल्याला, ओरिजिनला आपल्या. आपण कुठून आलो बाबा, कनेक्ट झालो तर लवकर लवकर सगळं आपल्याला हे होणार आहे ना. जसं आपल्याला आपणच क्रिएटर होतो हे आठवायचं आहे, तसंच आपण कुठून आलोय, कुठल्या प्लॅनेटवरनं आलोय, कुठल्या स्टारवरनं आलोय, हे सगळं कनेक्शन नक्षत्र करत असतात. तसंच आता आपल्याला जायचंय, पृथ्वी इव्हॉल्व्ह होत आहे, युगाचा एंड आलाय आणि आपण फार म्हणजे इतके आपण महत्वाचे आहोत, भाग्यवान आहोत की या सगळ्या मोमेंट, या सगळ्या ऊर्जा घ्यायला आपण आलोय. नव्हे आपणच हे क्रिएट करायला आलोय. म्हणून आज तुम्ही इथे आहात, ध्यानाच्या ठिकाणी. एका आध्यात्मिक युगाला जी सुरुवात होत आहे, परिवर्तन होत आहे. आपण सगळे लीडर्स आहोत इथे. म्हणून नाही तेवढे लांबून तुम्ही कशाला आला असता पिरॅमिडसाठी, कारण पिरॅमिडच ही उत्क्रांती घडवतो ना. आता हा डोंगर बघा, ही टेकडी बघा, पिरॅमिड शेप आहे, तो बघा पिरॅमिडच आहे. हे सगळ्या जीवनाचं जीवन कोणी राखून ठेवलंय तर या पर्वतांनी, म्हणजे पिरॅमिडनीच. इतका पिरॅमिडचा महत्व आहे. मग पिरॅमिड हा डिव्हाइन कनेक्शन करून देतो आपल्याला, डिव्हाइन ऊर्जा पृथ्वीवर चराचरात तो पसरवतो. आपलं नाक सुद्धा पिरॅमिड आहे. आपलं नाकच नसेल, श्वास नसेल तर आपण जिवंत असणार आहे का? म्हणजे आपलं अस्तित्वच पिरॅमिडनी आहे, म्हणून आपण पिरॅमिडला मानतोय, येतोय. मग तसंच नक्षत्राचं आहे. आता आपल्याला जिथे जायचं आहे ते नक्षत्र झाडातनं ती ऊर्जा येते. अशोकाचे व्हायब्रेशन वेगळे, चंदनाचे वेगळे, बकुळीचे वेगळे, बाभुळीचे वेगळे, चिंचेचे वेगळे, आवळ्याचे वेगळे आपण ऊर्जा बघतोय. म्हणून मग या नक्षत्र झाडामध्ये जी काही सूर्याने ऊर्जा ओकली आहे, पाठवली आहे त्या झाडाला, झाडं सगळी जमिनीला देत आहेत आणि आपणही तेच करत आहोत ध्यानातून. ध्यान जेव्हा आपण करतो त्याला पूर्ण सगळी कॉस्मिक ऊर्जा आपण घेत असतो आपल्यामध्ये आणि आपल्या मार्फत जमिनीला देत असतो. म्हणजे जमिनीच्या उत्क्रांतीमध्ये आपण भाग घेतोय. आपण आपल्यासाठी ध्यान करत नाही, ही मुळात डोक्यातनं कल्पना काढून टाकायची. आपण जमिनीला, भूमातेलाच उत्क्रांत करत आहोत. आपण क्रिएटर आहोत. आपला रोलच तो आहे ना क्रिएटरचा. मग जास्तीत जास्त हे जसं जसं आपण होत जाऊ, जसं आपण त्या आपल्या ओरिजिन क्रिएटरशी लवकर पोहोचू, तेवढं आपलं उत्क्रांती होणार आहे, लवकर आपला आध्यात्मिक विकास होणार आहे. हे करायला नक्षत्र झाडाचा रोल खूप मोठा आहे. म्हणून या ऊर्जा घ्यायच्या, झाडाला कवटाळायचं आहे, जेवढा वेळ थांबायचे, ग्राउंडिंग करायचे, कम्युनिकेशन त्याला करायचंय की कनेक्शन करून दे, तुझी एनर्जी मला दे, मी सुद्धा तुझ्याबरोबर आहे, मला योग्य ठिकाणी पोहोचव, मी जिथून आले तिथे कनेक्ट कर. सगळ्या त्या ऊर्जेला, मला ज्या स्टारवर जायचंय, माझं जे स्टार ओरिजिन आहे त्याला तुझ्या मार्फतच तुला घेत घेत आपण एकमेकांनी असेंड व्हायचं आहे. ती पण चेतनाच आहे, तो पण कॉन्शियसनेस आहे, डायमेन्शन 2चा. आपण 3rd डायमेन्शनचे आहोत आणि आपल्याला पृथ्वी चालली 5व्या डायमेन्शन मध्ये, त्याला घेऊन जायचंय आपल्याला. क्रिस्टल सुद्धा तसाच, सगळं म्हणजे आपले हे कंपॅनियन आहेत. मग त्यामुळे तुम्ही त्याला सपोर्टीला की तोही तुम्हाला देईल आणि एनर्जी एक्सचेंज व्हायला सुरुवात होईल घरी गेल्यावर सुद्धा. आणि आता पाणी घालायची काही गरज नाही, पण खतं असेल नंतर वेळ मिळाला तुम्हाला तर संध्याकाळी खतही टाका, थोडंसं उकरून, सेवा पण करा. आता तर तुम्ही कम्युनिकेशन, कनेक्शन इस्टॅब्लिश करून या. ठीक आहे, तर एकेकाने जा.